उद्या दिनांक 1 मे उद्या कामगार दिनानिमित्त आपण जॉब फेअर घेतलेला आहे, नोकरी महोत्सव घेतलेला आहे आपण. आणि आतापर्यंत ऑनलाईन 2200 लोकांनी ऍप्लिकेशन केलेले आहेत आणि फिजिकली त्याहीपेक्षा जास्त लोक उद्या येणार आहेत. तर माझ्या अंदाजानुसार 3 ते 3,500 लोक येतील. तर त्या सर्व लोकांना किंवा बाकी लोकांना माझी नम्र विनंती आहे की आपण 9 ते 9:30 वाजेपर्यंत सकाळी पोहोचावं. आणि 60पेक्षा जास्त कंपन्या आपण आणतोय यावेळेला इथे. आणि साधारण 30% लोकांना जागेवर नोकरी लागणार आहे आणि ज्या 70% लोकांना जागेवर नोकरी लागणार नाहीये अशा लोकांसाठी आपण कॉल सेंटर चालू करतोय. त्या लोकांना आपण बाकी कंपन्यांमध्ये ऑपॉर्च्युनिटी देतोय मिळवून आणि पुढच्या 4 महिन्यात त्या लोकांनाही आपण नोकरी मिळवून देणार आहे. आणि प्रत्येक 4 महिन्याला आमचे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्या आशीर्वादाने प्रत्येक 4 महिन्याला आपण रोजगार मेळावा घेणार आहे. तर उद्या कलावाणी कॉलेजच्या इथे त्याचं सगळं आयोजन केलेलं आहे आपण. आणि प्रमुख उपस्थिती बरेच आपले प्रमुख पाहुणे साताऱ्याचे येणार आहेत. तर माझी ही सर्वांना नम्र विनंती आहे की ज्यांना ज्यांना जॉब हवा असेल, माझे भगिनी असतील, माझे छोटे बंधू असतील, अशा सर्वांनी तिथं उपस्थित राहावे ही माझी नम्र विनंती. धन्यवाद. पालिकेच्या निवडणुकीत तुम्ही आश्वासन दिलं होतं की नोकरी लावणारच, हे त्याचं पहिलं पाऊल म्हणावं लागेल. असं पालिकेच्या निवडणुकीला आमचे मयूर उर्फ गुरुदेव कांबळे आणि जयश्री जाधव आमच्या मावशी उभ्या होत्या. ते एक निमित्त झालं. पण मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे, मला समाजसेवेचा आवड आहे, मी शिवभक्त आहे आणि देशाची सेवा करतो मी. तर मला ही माझी मातृभूमी आहे सातारा जिल्हा. माझ्या ह्या जिल्ह्यासाठी मला करायचं. आणि हे तर जॉब फेअर साधा एक सॅम्पल जस्ट सुद्धा ट्रेलर आहे माझा. पुढच्या 6-8 महिन्यात मी इंटरनॅशनल जॉब फेअर पण अरेंज करतोय. एकूण कंपन्यांची संख्या किती आहे आता उद्या? 60पेक्षा जास्त कंपन्या आहेत. 64 किंवा 65 कंपन्या येणार आहेत. राज्यातील की पूर्ण भारतातील? सर्व महाराष्ट्रातल्या फक्त आता इथलेच येणार आहेत. साताऱ्यामध्ये आहेत, शिरवळ खंडाळामध्ये, चाकणमध्ये, पुण्यामधल्या आणि मुंबईमधल्या. सध्या एवढ्या कंपन्या आपण ह्या जॉब फेअरला बोलवल्या आहेत. पुढच्या जॉब फेअरला आपण इंटरनॅशनल जॉब फेअर पुढच्या वेळेला आपला असेल. थँक्यू.